नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल। कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छान असाल, मस्त असाल आणि माझे व्हिडिओ पाहत असाल। तर आज आहे संडे, आज आहे माझ्या सुट्टीचा दिवस। तो ट्युशनला गेलेला आहे आता आणि 2 दिवस झाले त्याला ट्युशनला सुट्टी होती, त्यामुळे संडेला सुद्धा त्याचा ट्युशन चालू आहे आज, त्यामुळे तो ट्युशनला गेला आहे। तो थोड्या वेळाने येईलच। तर संडेचा दिवस काय असाच जातो सगळ्या पूर्ण कामात, कधी संडे संपतो हे कळत पण नाही। तर आता बघूया माझा आजचा दिवस कसा जातोय। चला तर भेटू। ही साडी माझ्या मैत्रिणीने मला गिफ्ट केलेली, तर कशी आहे मला नक्की सांगा। त्याच्यानंतर आहे ना मी चेंज वगैरे करून आहे ना इकडे किचनमध्ये आले, तर आहे ना सारखा मोबाईल माझ्या हातातून खाली, म्हणजे जिथे लावते तिथून खाली पडायचा। नंतर माझ्या लक्षात आलं की माझ्याकडे एक असं स्टँड आहे की त्याच्यावरती मोबाईल व्यवस्थित बसू शकतो, म्हणून मी ते घेऊन आले। आता तुम्ही बघितलं असेल, आता इथे संध्याकाळचे 6 वाजल्यांनी इथे कॉफी करायला ठेवलेली होती आणि जो मी स्टँड घेऊन आला तो तुम्ही व्हिडिओ बघितला असेल ना, त्याच्यानंतर मला एक कॉल आला आणि त्या कॉलनंतर ना मला व्हिडिओ शूट करण्याची बिलकुलसुद्धा इच्छाच झाली नाही। आणि माझ्या मैत्रिणीने सुद्धा मला एका फंक्शनसाठी बोलवलेलं, तर तिकडंसुद्धा जाण्याची माझी इच्छा झाली नाही। मी तिला नक्की कारण काय ते सांगितलं नाही, फक्त मी सांगितलं तिला की मला यायचं नाही आहे म्हणून, एवढंच मी तिला सांगितलं। तर कारण असं होतं की जे माझे आजोबा आहेत, म्हणजे माझ्या आईचे वडील, त्यांची तब्येत अचानक बिघडल्याचं मला समजलं। तसा मला फोन आला गावावरून आणि मी त्यांच्या बाबतीत खूप सिरियस आहे। जर त्यांना काही असं कमी जास्त झालं तर मला सहनसुद्धा होणार नाही ती गोष्ट। आणि त्यानंतर माझे पूर्ण दिवसच माझा असा त्या विचारात गेला की मला काही शूट करण्याचीसुद्धा इच्छा झाली नाही। जेवढं काय मी शूट केलं तेवढंच मी फक्त तुमच्यापर्यंत मी आता इथं पोचवत आहे। त्याचबरोबर मी श्रीचा इथं अभ्यास पण घेत आहे आणि माझे काही थोडीफार कपडे वगैरे होते ते सुद्धा मी लावून घेत आहे। तर म्हटलं आपण बसून बसून एवढं तरी करू शकतो, म्हणून म्हटलं तर चला हे तर काम आपलं करायलाच पाहिजे। कारण मी आता व्हिडिओसुद्धा मी नव्याने चालू करायला घेतलेला आहे आणि मध्येच असं परत बंद केलं तर बरोबर नाही वाटत। तर म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही आहे, असं तर असं आपल्याला व्हिडिओ शूट करून अपलोड करायचंच आहे। तर चला मग बघूया आता। आणि ते बघा श्रीचा कसा टाईमपास पण चालू आहे माझ्याबरोबर। तो बोला मग एवढे शूट कर पटकीने, आणि मी शूट करायला लागले। असं लिहिलं तिथं आणि मम्मा 8:30 ना। What time will it be in 30 hours? 3 hours, sorry. 3 hours. Mama. डिस्टर्ब करू नका तुम्ही, समजलं? तुम्हाला ना मला अजून एक गोष्ट सांगायची आहे की जे माझ्या इथं भिंतीवरती दिसतंय ते ना आमच्या भिंतीवरती पोपडे पडलेले आहेत। तर ना माझे ना ब्लॉगमध्ये तुम्हाला हे दिसणारच। आमच्यावरती फक्त काही कोणी बोलू नका, हे बघा असं तुम्हाला दिसणारच आहे, ठीक आहे? ओके।